प्रकरण 4 सामाजिक स्तरीकरण सोशियल स्ट्रॅटिफिकेशन। प्रश्न 1 सामाजिक स्तरीकरणाची संकल्पना स्पष्ट करा। उत्तर दैनंदिन व्यवहारात आपण स्तर किंवा स्तर असे शब्द नेहमीच उपयोगात आणतो। जसे घर बांधताना विटा किंवा दगडांचे थर एकमेकावर एक रचले जातात। डोंगर दऱ्यांच्या निरीक्षणात सुद्धा आपणास मातीचे किंवा दगडाचे स्तर एकावर एक असलेले दिसून येतात। ठिसूळ दगडाचे निघणारे पापुद्रे म्हणजे एक प्रकारचे स्तरच होय। याप्रमाणे समाजरचनेत देखील स्तर असतात। या स्तरांचे अध्ययन करणे हा समाजशास्त्राचा उद्देश असतो। सामाजिक स्तरांनी बनलेल्या व्यवस्थेलाच सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात। मानव समाजातील शिकारी अवस्था सोडली तर सामाजिक स्तरीकरण प्राचीन काळापासून समाजात विद्यमान आहे असे दिसते। सामाजिक स्तरीकरणाचा मुख्य आधार हा विषमता असतो। ही विषमता धार्मिक, आर्थिक किंवा राजकीय अशा कोणत्याही क्षेत्रातील असो, या विषमतेमुळेच समाजात वेगवेगळे स्तर आढळून येतात। कारण समाजातील सर्वच व्यक्ती सारख्या नसतात। आयु, लिंग, उंची, बुद्धिमत्ता, नैपुण्य, शिक्षण, व्यवसाय इत्यादींच्या आधारे त्यांच्यात विभेदन झालेले असते व हे विभेदन म्हणजेच सामाजिक स्तरीकरण होय। पृथ्वी तलावरील वेगवेगळ्या समाजाच्या संरचनेचा अभ्यास केल्यावर आपणास असे दिसून येते की कोणत्याही समाजात सर्व व्यक्तींचा सामाजिक दर्जा सारखा असत नाही। समाजातील काही व्यक्तींचा दर्जा श्रेष्ठ तर काहींचा कनिष्ठ असतो। ज्या व्यक्तींचा सामाजिक दर्जा एकाच पातळीवरचा असतो अशा व्यक्तींचा एक समूह निर्माण होतो। अशा समूहांना सामाजिक स्तर असे म्हणतात। समाजात असे अनेक स्तर निर्माण झालेले असतात व समाजातील लोक अशा वेगवेगळ्या स्तरात विभागले गेले असतात। अशा श्रेष्ठ कनिष्ठ स्तरांच्या विभाजनासच सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात। समाजातील व्यक्तींमध्ये नैसर्गिक किंवा नैतिक स्वरूपाचे काही भेद असतात। त्याचप्रमाणे त्या व्यक्ती अनेक सामाजिक व सांस्कृतिक बाबतीतही परस्परांपासून भिन्न असतात। समाजात व्यक्तीचे मूल्यमापन या भिन्नत्वाच्या संदर्भात केले जाते। काही विशिष्ट शारीरिक गुणधर्म असलेल्या किंवा समाजाने महत्त्वाच्या मानलेल्या सांस्कृतिक अथवा सामाजिक गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत अशा व्यक्तींना श्रेष्ठ सामाजिक दर्जा मिळतो। ज्यांचा सामाजिक दर्जा श्रेष्ठ आहे त्यांना समाजात इतरांपेक्षा अधिक मान, प्रतिष्ठा, सवलती, स्तर निर्माण झालेले असतात व या श्रेष्ठ कनिष्ठ स्तरांच्या रचनेलाच सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात। प्रश्न 2 सामाजिक स्तरीकरणाचा अर्थ। उत्तर समाजात व्यक्तींना प्राप्त झालेला दर्जा सारखा असत नाही। त्यामुळे श्रेष्ठ कनिष्ठ स्तरांची निर्मिती होते व या स्तररचनेलाच सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात। अनेक समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक स्तरीकरणाच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत। या व्याख्यांचा आढावा पुढील प्रमाणे घेता येईल। 1 ऑकबर्न आणि निमकॉफ ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती आणि समूह साधारणतः स्थायी स्वरूपाच्या दर्जाच्या अधिकार परंपरेत निर्धारित केले जातात तिला सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात। 2 पी गिल्बर्ट ज्यांचे परस्पर संबंध श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाच्या कल्पनेवर आधारलेले असतात अशा कायम स्वरूपाच्या समूहामध्ये समाजाचे जे विभाजन झालेले असते त्याला सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात। 3 कर्ट बी मेयर सामाजिक स्तरीकरण ही विभेदनाची अशी पद्धत आहे की ज्यामध्ये सामाजिक स्थानाची श्रेष्ठ कनिष्ठ परंपरा असून स्थानांचे धारक सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबतीत परस्पर संबंधाच्या दृष्टीने श्रेष्ठ, बरोबरीचे किंवा कनिष्ठ मानले जातात। उपरोक्त व्याख्यांवरून सामाजिक स्तरीकरणाचा अर्थ स्पष्ट करताना असे म्हणता येते की सर्व समाजात सर्व व्यक्तींचा दर्जा समान आहे असे आढळून येत नाही। समाजातील काही व्यक्तींचा दर्जा श्रेष्ठ तर काहींचा कनिष्ठ असतो। समाजातील लोकसंख्या ज्या श्रेष्ठ कनिष्ठ स्तरामध्ये विभाजन होते त्याच प्रक्रियेला सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात। थोडक्यात श्रेष्ठ कनिष्ठ स्वरूपाच्या दर्जा समूहामध्ये समाजाची विभागणी होणे म्हणजे स्तरीकरण आहे। प्रश्न 3
सामाजिक स्तरीकरणाची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर: श्रेष्ठ कनिष्ठ स्वरूपाच्या दर्जा समूहामध्ये समाजाची विभागणी होणे म्हणजेच सामाजिक स्तरीकरण होय. सामाजिक स्तरीकरणाच्या व्याख्यांवरून सामाजिक स्तरीकरणाची काही वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. या वैशिष्ट्यांचे विश्लेषण पुढील प्रमाणे करता येईल. 2. श्रेष्ठ कनिष्ठ परंपरा. स्तरीकरणाचे पहिले व महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ दर्जांवर आधारलेल्या समूहामध्ये झालेली समाजाची विभागणी होय. स्तरीकरण होणे म्हणजे समाजाची केवळ विविध समूहामध्ये विभागणी होणे नव्हे, या विविध समूहांचा दर्जा समान नसतो. श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाच्या या कल्पनेच्या आधाराने या समूहांचे परस्पर संबंध निर्धारित होतात. उदाहरणार्थ, वर्गव्यवस्थेत उच्च, मध्यम व कनिष्ठ असे स्तर असतात व या तिन्ही स्तरांचा दर्जा समान नसतो. थोडक्यात स्तरीकरणात श्रेष्ठ कनिष्ठ परंपरा आढळून येते. 2. सार्वत्रिकता. सार्वत्रिकता हे स्तरीकरणाचे दुसरे वैशिष्ट्य होय. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत जे विविध मानवी समाज अस्तित्वात आले त्या सर्व समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्तरीकरण दिसून येते. याचाच अर्थ स्तरीकरण सर्वच समाजात आढळून येते. सार्वत्रिकता हे स्तरीकरणाचे एक वैशिष्ट्य आहे. 3. सामाजिक संबंधाचे प्रतिमान. स्तरीकरणामुळे विभिन्न स्तरांमधील संबंधाची एक विशिष्ट व्यवस्था निर्माण होते. श्रेष्ठ कनिष्ठ कल्पनेमुळे या संबंधात स्थैर्य प्राप्त होते. दोन स्तर एकमेकांशी कशा प्रकारे संबंध ठेवतील याची निश्चिती होते. याचाच अर्थ सामाजिक स्तरीकरणामुळे सामाजिक संबंधाचे प्रतिमान तयार होते. 4. स्थिरता. कोणत्याही समाजातील स्तरीकरण व्यवस्था सापेक्षतः स्थिर स्वरूपाची असते. विभिन्न स्तरांमधील संबंध व त्यांच्यातील सामाजिक अंतर या गोष्टी श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या कल्पनेवर आधारलेल्या असतात. त्या कल्पनेला मूल्यांचा आधार असतो व मूल्य व्यवस्था सापेक्षतः स्थिर असते. थोडक्यात मूल्यव्यवस्थेनुसार स्तरीकरणातही स्थिरता येते. 5. परिणामकारकता. स्तरीकरण व्यक्तिजीवनाच्या व समाजाच्या दृष्टीने अतिशय परिणामकारक ठरते. स्तरीकरणामध्ये संपत्ती, सत्ता आणि प्रतिष्ठा यांची विषम वाटणी असते. यांचे परिणाम जीवनसंधी आणि जीवन पद्धती या दोहोंवर पडून येतात. स्तरपरत्वे व्यक्तीला जीवनात सुखदुःखे भोगण्याच्या प्राप्त होणाऱ्या संधीची सरासरी निरनिराळी असते. 6. विविधता. स्तरीकरण सार्वत्रिक असले तरी सर्व मानवी समाजामध्ये एकाच प्रकारचे स्तरीकरण दिसून येत नाही, तर यामध्ये विविधता आढळते. जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था, मालमत्ता ही स्तरीकरणाची विविध रूपे आहेत. 7. आदर्श प्रकारांचा अभाव. विविध प्रकारच्या स्तरीकरणाच्या रूपामध्ये आदर्श प्रकारांचा अभाव दिसून येतो. म्हणजेच कोणत्याही स्तरीकरणात पूर्णपणे बंद किंवा पूर्णपणे मुक्त वर्गाचा अभाव असतो. अशा प्रकारे स्तरीकरणाची वैशिष्ट्ये म्हणून श्रेष्ठ कनिष्ठ परंपरा, सार्वत्रिकता, सामाजिक संबंधाचे प्रतिमान, स्थिरता, परिणामकारकता, विविधता इत्यादी वैशिष्ट्यांचा उल्लेख करता येतो. प्रश्न 4. सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार. उत्तर: सामाजिक स्तरीकरण हे सार्वत्रिक असल्याने ते प्रत्येकच समाजात आढळून येते. सामाजिक स्तरीकरणाचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. त्या जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था व इस्टेट हे 3 प्रकार आहेत. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी स्तरीकरणाचे प्रकार वेगवेगळे सांगितले आहेत. त्यासाठी सामाजिक स्तरीकरणाचे विभिन्न प्रकार लक्षात घेऊन सर्व प्रकारांचा समावेश करता येईल. सामाजिक स्तरीकरणाचे मुख्यतः 2 प्रकार सांगता येतात. ते म्हणजे 1. बंद सामाजिक स्तरीकरण आणि 2. मुक्त सामाजिक स्तरीकरण हे होय. पुढील आकृतीवरून सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार एकाच नजरेत लक्षात येऊ शकतात. आवृत्त किंवा बंद स्तरीकरणात कनिष्ठ स्तरातून वरिष्ठ स्तरात प्रवेश करणे व्यक्तीच्या स्वाधीन असते, कारण व्यक्तीचे स्थान व दर्जा हा जन्मावर अवलंबून असतो. व्यक्तीच्या गुणांना किंवा कर्तृत्वाला कनिष्ठ स्तरातून वरिष्ठ स्तरात जाण्याच्या दृष्टीने महत्त्व नसते. जाती व्यवस्था, गुलामगिरी व इस्टेट ही बंद किंवा आवृत्त स्तरीकरणाची उदाहरणे होत. या उलट मुक्त स्तरीकरण कोणतीही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाच्या बळावर वरिष्ठ स्तरामध्ये प्रवेश करू शकते.
उदाहरणार्थ, एखादा गरीब विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करून मोठ्या पदावर जाऊ शकतो, म्हणजेच तो वरिष्ठ स्तरात प्रवेश करू शकतो. पाश्चिमात्य समाजात आढळून येणारी वर्गव्यवस्था ही मुक्त स्तरीकरण प्रकाराचे उत्कृष्ट उदाहरण आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था व इस्टेट हे सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार आहेत. या प्रकारांचे सविस्तर विवेचन पुढे केलेले आहे. सामाजिक स्तरीकरणाचे मुख्यतः बंद किंवा आवृत्त स्तरीकरण, मुक्त किंवा खुले स्तरीकरण असे दोन प्रकार आहेत. बंद किंवा आवृत्त स्तरीकरणात जाती व्यवस्था, गुलामगिरी, इस्टेट या प्रकारांचा समावेश करता येतो. तर मुक्त किंवा खुले स्तरीकरणात वर्ग व्यवस्थेचा समावेश करता येतो. अभ्यासाच्या दृष्टीने स्तरीकरणाचे प्रकार म्हणून जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था व इस्टेट या स्तरीकरणांचा उल्लेख करण्यात येतो. प्रश्न 5. जाती व्यवस्था टीप लिहा. उत्तर: बंद सामाजिक स्तरीकरणाचा एक प्रकार म्हणून जाती व्यवस्थेचा अभ्यास समाजशास्त्रात करण्यात येतो. समाजातील लोकसंख्येचे विभाजन विभिन्न स्तरांमध्ये झालेले आहे. ज्यावेळी केवळ जन्म या घटकांच्या आधारे समाजातील लोकसंख्येचे विभाजन होते, तेव्हा त्या विभाजनाला जाती व्यवस्था असे म्हणतात. अशा व्यवस्थेमध्ये सामाजिक दर्जा ठरवण्यासाठी जन्म हाच मुख्य आधार असतो. जाती व्यवस्था हे भारतीय समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि यामुळेच भारतीय समाजशास्त्रात जाती व्यवस्थेचा विशेष अभ्यास करण्यात येतो. जाती व्यवस्थेचा अर्थ किंवा व्याख्या. सामाजिक स्तरीकरणाचा एक प्रकार म्हणून जाती व्यवस्थेचा अभ्यास करताना जातीचा अर्थ किंवा व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे. जातीच्या व्याख्या अनेक समाजशास्त्रज्ञांनी केल्या आहेत. त्यापैकी काही व्याख्यांचा परामर्श पुढे घेतला आहे. 1. मॅक आयव्हर व पेज यांच्या मते, जेव्हा दर्जा अशा पद्धतीने आधीच ठरलेला असतो की ज्यामुळे लोकांना त्यांना मिळालेल्या दर्जाला चिकटून राहावे लागते व तो दर्जा बदलण्याची आशा नसते, तेव्हा वर्ग जातीचे आत्यंतिक स्वरूप धारण करतो. 2. प्राध्यापक मदन व मुजुमदार यांच्या मते, जात म्हणजेच सातेबंद वर्ग होय. या समाजव्यवस्थेत व्यक्ती आपले वर्गस्थान बदलू शकत नाही. अशा समाजव्यवस्थेतील वर्गाला जातीचे स्वरूप प्राप्त झालेले असते. 3. प्राध्यापक फुले, जेव्हा वर्ग आनुवंशिकतेच्या तत्वावर आधारलेला असतो तेव्हा आपण त्याला जात असे म्हणतो. 4. डॉक्टर इरावती कर्वे, विस्तृत संबंध असणारा आंतरविवाही समूह म्हणजे जात होय. 5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहिर्गत विवाह बंधनावर अंतर्गत विवाह बंधनाचे वर्चस्व प्रस्थापित होणे म्हणजे जात होय. जात हा एक बंद वर्ग होय. उपरोक्त व्याख्यांवरून जातीची व्याख्या करताना असे म्हणता येते की जात हा एक बंद वर्ग आहे, ज्या वर्गात अंतर्गत विवाह बंधनाचे वर्चस्व असते. जात हा गट आनुवंशिकतेच्या तत्वावर आधारलेला असतो. व्यक्तीला जात ही त्याच्या जन्माने प्राप्त होत असते, म्हणजेच ज्या जातीत व्यक्तीला जन्म होतो तीच त्याची जात असते व व्यक्तीला ही जात त्याच्या मृत्यूपर्यंत बदलवता येत नाही. थोडक्यात जात हा एक बंद वर्ग होय. प्रश्न 6. जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये. उत्तर: जातीच्या व्याख्यांचा आढावा घेतल्यास जातीची काही वैशिष्ट्ये किंवा लक्षणे स्पष्ट करता येतात. जातीच्या वैशिष्ट्यांचे विवेचन डॉक्टर धुर्ये, डॉक्टर नृपेंद्र कुमार दत्त, डॉक्टर इरावती कर्वे व किंग्जले डेव्हिस इत्यादी अनेक समाजशास्त्रज्ञांनी त्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी डॉक्टर धुर्ये यांनी केलेल्या वैशिष्ट्यांची चर्चा पुढील प्रमाणे केली आहे. 1. समाजाचे खंडात्मक विभाजन. जाती व्यवस्थेचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे जाती व्यवस्थेने संपूर्ण समाजाला काही खंडामध्ये विभाजित केले आहे. प्रत्येक जातीची स्वतःची स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण जीवन पद्धती आहे. प्रत्येक जातीचे निर्बंध महत्त्वाचे असतात. प्रत्येक जातीचे नियामक मंडळ असते व जातीतील सर्व सभासद नियमांप्रमाणे वागतात किंवा नाही हे पाहण्याचे कार्य नियामक मंडळाला करावे लागते. यालाच पंचायत असेही म्हणतात. वेगवेगळ्या जातींमध्ये त्यांचे कार्य, पदे, भूमिका, कर्तव्ये इत्यादींना निर्धारित केले जाते. थोडक्यात जाती व्यवस्थेने समाजाचे खंडात्मक विभाजन होते. 2. सोपान परंपरा.
जाती व्यवस्थेत सोपान परंपरा असते, म्हणजेच जातीचे श्रेष्ठ कनिष्ठ अशी प्रतवारी लावण्यात येऊन त्यांच्या प्रतिष्ठेनुसार पदसोपान निश्चित झालेला असतो. उदाहरणार्थ, ब्राह्मणांना श्रेष्ठ स्थान व अस्पृश्यांना कनिष्ठ स्थान अशी सोपान परंपरा पूर्वी होती. आजही काही जाती श्रेष्ठ, काही मध्यम व काही कनिष्ठ समजल्या जातात. 3. परंपरागत व्यवसाय. जाती व्यवस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जाती व्यवस्थेत प्रत्येक जातीचे परंपरागत व्यवसाय असतात. ज्या जातीचा जो व्यवसाय असेल तोच व्यवसाय त्या जातीचे सभासद करू शकत होते. त्यांना दुसरा व्यवसाय करता येत नव्हता व व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्यही नव्हते. आधुनिक काळात जाती व्यवस्थेचे हे वैशिष्ट्य संपुष्टात येत आहे. थोडक्यात जाती व्यवस्थेत व्यक्तींना आपल्या कुटुंबाचे पारंपरिक व्यवसायच करता येत असत. 4. सामाजिक निर्बंध. जाती व्यवस्थेने प्रत्येक जातीवर अनेक सामाजिक निर्बंध टाकले होते. जातीचे सभासद फक्त आपल्या जातीच्या सदस्यांची आंतरक्रिया करतात, आपल्याच जातीच्या सभासदांशी सामाजिक संबंध ठेवू शकतात व आपल्याच जातीच्या सभासदांकडे खाणे-पिणे करू शकतात. उच्च जातींना निम्न जातीच्या हातचे बनविलेले भोजन निषेधार्ह असते. अर्थात जाती प्रथेचा हा निषेधात्मक पैलू आहे. 5. विवाहविषयक निर्बंध. जाती व्यवस्थेत प्रत्येक जातीमध्ये आंतरविवाहाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाते. कोणताही सभासद आपल्या जातीबाहेर वैवाहिक संबंध स्थापन करू शकत नाही. जातीच्या इतर उपजातीसुद्धा आंतरविवाहित असतात. वेस्टर मार्कने आंतरविवाहाला जाती व्यवस्थेचा मूळ गाभा असे म्हटले आहे. जातीमध्ये विवाहासंबंधीचे नियम कठोर व कडकपणे पाळले जातात. 6. जातीची सामाजिक व धार्मिक निर्योग्यता. जाती व्यवस्थेत जातीबरोबर पवित्र अपवित्रतेची भावना जोडली गेली होती. उच्च जातींना काही सामाजिक व धार्मिक विशेषाधिकार दिलेले होते, तर कनिष्ठ जातींना या अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. एवढेच नव्हे तर अस्पृश्यांना व काही इतर कनिष्ठ जातींना जगण्यासाठी सर्वसाधारण हक्क देखील दिले गेले नव्हते. ब्राह्मण जात सर्वात जास्त सामाजिक व धार्मिक विशेषाधिकार उपभोगत होते, तर अस्पृश्यांना सर्वात अधिक सामाजिक व धार्मिक हक्क विमुक्तता होती. श्रेष्ठ जातींना अस्पृश्य किंवा कनिष्ठ जातीच्या लोकांचा स्पर्शही चालत नव्हता. त्यांना गावातही प्रवेश मिळत नव्हता. थोडक्यात जाती व्यवस्थेत श्रेष्ठ जातींनी कनिष्ठ जातींना सामाजिक व धार्मिकदृष्ट्या निर्योग्य ठरवले होते. प्रश्न 7. वर्गव्यवस्था. उत्तर. वर्गव्यवस्था हा सामाजिक स्तरीकरणाचा दुसरा प्रकार आहे. पाश्चिमात्य समाजात, विशेषतः आधुनिक समाजात हा प्रकार दिसून येतो. अशा प्रकारच्या स्तरीकरणाला मुक्त स्तरीकरण व्यवस्था असे म्हणतात. या व्यवस्थेत व्यक्तीचा दर्जा तिच्या जन्मावर आधारित नसून व्यक्तीची आर्थिक स्थिती, शिक्षण व व्यवसाय इत्यादी घटकांच्या आधारे ठरतो. सैद्धांतिकदृष्ट्या वर्गव्यवस्था ही समान संधीची तत्वावर आधारित आहे. थोडक्यात वर्गव्यवस्था हा स्तरीकरणाचा मुक्त किंवा खुला प्रकार आहे, ज्यात व्यक्तीला आपला दर्जा स्वतःच्या कर्तृत्वाने बदलविता येतो. सामाजिक स्तरीकरणाचा एक प्रकार म्हणून वर्गव्यवस्थेचे विवेचन करताना वर्गव्यवस्थेचा अर्थ स्पष्ट करणे आवश्यक आहे. वर्गव्यवस्थेचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी अनेक समाजशास्त्रज्ञांनी वर्गव्यवस्थेच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत. त्यापैकी काही व्याख्यांचा आढावा पुढील प्रमाणे घेता येईल. 1. गिन्सबर्ग यांच्या मते समान व्यवसाय, आर्थिक स्थिती, शिक्षण आणि वंश यांच्यामुळे ज्यांची जीवनपद्धती एकसारखी झाली आहे, ज्यांचे विचार, भावना, अभिवृत्ती व वर्तन प्रकार समान झालेले असतात व त्याचमुळे जे परस्परांशी बरोबरीच्या नात्याने वागतात, तसेच ज्यांच्या मनात आपण एकाच गटाचे सदस्य आहोत अशी भावना कमी जास्त प्रमाणात निर्माण झालेली असते, अशा व्यक्तींच्या समुच्चयाला वर्ग असे म्हणतात. 2. ऑगबर्न आणि निमकॉफ यांच्या मते वर्ग म्हणजे समाजातील ज्यांचा सामाजिक दर्जा समान असतो अशा व्यक्तींचा समुदाय होय. 3. लॅपियर यांच्या मते संपूर्ण लोकसंख्येचे विशिष्ट स्थान किंवा दर्जा असलेला सांस्कृतिक समूह म्हणजे वर्ग होय. उपरोक्त व्याख्यांवरून वर्ग म्हणजे समान दर्जा असणाऱ्या व्यक्तींचा एक गट होय. समाजातील शिक्षण, संपत्ती, व्यवसाय इत्यादी घटकांमुळे व्यक्तींचा दर्जा निश्चित होत असतो. या घटकांमुळे ज्यांचा दर्जा समान आहे,
ज्यांची जीवनपद्धती व विचार एकसारखे आहेत अशा व्यक्तींचा एक गट तयार होतो आणि हा गट म्हणजेच सामाजिक वर्ग होय हे स्पष्ट होते. प्रश्न 8. वर्गव्यवस्थेची वैशिष्ट्ये. उत्तर. वर्गव्यवस्थेच्या व्याख्यांवरूनच वर्गव्यवस्थेची काही वैशिष्ट्येही स्पष्ट होतात. या वैशिष्ट्यांवरून वर्गव्यवस्था म्हणजे काय ते अधिक स्पष्ट होते. त्यासाठी वर्गव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण पुढील प्रमाणे करता येईल. 1. सोपान परंपरा. वर्गव्यवस्थेत समाजातील व्यक्तीचे वेगवेगळ्या वर्गात विभाजन होते व या प्रत्येक वर्गाला एक विशिष्ट दर्जा असतो. शिक्षण, संपत्ती, व्यवसाय इत्यादी घटकांमुळे हा दर्जा निश्चित होत असतो. समाजातील काही वर्गांचा दर्जा श्रेष्ठ असतो तर काही वर्गांचा दर्जा स्वरूपाचा असतो आणि म्हणूनच विविध वर्गांच्या दर्जाप्रमाणे त्या वर्गाची सोपान परंपरा निश्चित होत असते. 2. श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना. दर्जा या घटकाच्या आधारे समाजात श्रेष्ठ व कनिष्ठ दर्जाचे वर्ग निर्माण होतात. तसेच वर्गव्यवस्थेत विविध दर्जांचे परस्पर संबंध श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाच्या भावनेवर आधारलेले असतात. त्यामुळेच कनिष्ठ वर्गातील व्यक्तींना श्रेष्ठ वर्गातील लोक श्रेष्ठ वाटतात व श्रेष्ठ लोकांना कनिष्ठ वर्गातील लोक कनिष्ठ वाटतात. थोडक्यात वर्गव्यवस्थेत काही वर्ग श्रेष्ठ व काही वर्ग कनिष्ठ असतात. म्हणूनच वर्गव्यवस्थेत वर्गाबाबत श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना असते. 3. जन्माचे नगण्य महत्त्व. वर्गव्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्गव्यवस्थेत व्यक्तीचा वर्ग त्याच्या जन्मानुसार ठरत नाही तर व्यवसाय, शिक्षण व आर्थिक स्थिती इत्यादी गोष्टींच्या आधारे ठरत असतो. वर्गव्यवस्थेत व्यक्तीचा वर्ग जन्माने ठरत नसल्यामुळे कनिष्ठ जातीत जन्मास आलेली व्यक्तीही आपल्या कर्तृत्वाच्या आधारे वरिष्ठ वर्गात स्थान मिळू शकते. थोडक्यात वर्गव्यवस्थेत व्यक्तीच्या जन्माला महत्त्व नसते तर त्याच्या कार्य कर्तृत्वाला महत्त्व असते. 4. प्रत्येक वर्गाची विशिष्ट जीवनपद्धती. समान दर्जाच्या व्यक्तींचा समावेश एका वर्गात होतो. त्यामुळे प्रत्येक वर्गाचे रीतिरिवाज, रूढी, प्रथा, परंपरा, जीवनपद्धती, व्यवहार, आचरण व तत्त्वज्ञान इत्यादी गोष्टी विशिष्ट प्रकारच्या असतात व यामुळे प्रत्येक वर्ग दुसऱ्या वर्गासारखा नसून वेगवेगळ्या स्वरूपाचा दिसून येतो. थोडक्यात वर्गव्यवस्थेत प्रत्येक वर्गाची जीवनपद्धती विशिष्ट स्वरूपाची दिसून येते. साधारणतः एकाच वर्गात असणाऱ्या लोकांची जीवनपद्धती एकसारखी असल्याचे आढळते. 5. वर्ग जाणीव. वर्गव्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला आपल्या वर्गाची वर्ग जाणीव असते. वर्गाचा आधारभूत घटक म्हणजे वर्ग जाणीव होय. प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती ज्या वर्गाची सभासद असेल त्या वर्गाबद्दल विशिष्ट स्वरूपाची जिव्हाळ्याची भावना असते व दुसऱ्या समूहाबद्दल वेगळेपणाची जाणीव असते. थोडक्यात स्वतःच्या वर्गाबद्दल प्रेम व दुसऱ्या वर्गाबद्दल दुरावा हे वर्ग जाणीवेचे 2 पैलू असतात आणि हे दोन्ही पैलू प्रत्येक वर्गातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात. 6. मर्यादित सामाजिक संबंध. वर्गव्यवस्थेत व्यक्तीचे सामाजिक संबंध फक्त त्याच्या वर्गापुरतेच मर्यादित असतात. म्हणजेच व्यक्ती ज्या वर्गाची सभासद असेल त्या वर्गातील व्यक्तीसोबतच तो सामाजिक संबंध ठेवणे पसंत करतो. वरिष्ठ वर्गातील व्यक्ती कनिष्ठ वर्गातील व्यक्तीसोबत संबंध ठेवू इच्छित नाही. तसेच कनिष्ठ वर्गातील लोकसुद्धा वरिष्ठ वर्गाशी संबंध ठेवत नाही. थोडक्यात वर्गव्यवस्थेत व्यक्तीचे सामाजिक संबंध मर्यादित म्हणजे फक्त त्यांच्या वर्गापुरतेच मर्यादित असतात. 7. मुक्त स्तरीकरण. मुक्त स्तरीकरण हे वर्गव्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. वर्गव्यवस्थेत व्यक्तीचे वर्गातील स्थान हे जन्मावरून ठरवले जात नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर आपले वर्गस्थान बदलू शकते. वर्गव्यवस्थेत व्यक्तीच्या दर्जावरून त्याला वर्ग मिळत असतो. हा दर्जा ज्या व्यक्तीने प्राप्त केला असेल त्याला त्या वर्गात स्थान मिळते. शिक्षण, व्यवसाय, संपत्ती या घटकांद्वारे दर्जा प्राप्त करता येत असल्याने व्यक्ती विशिष्ट दर्जा प्राप्त करून वरच्या वर्गात स्थान मिळू शकते व तसेच वरच्या वर्गातील असमर्थ व्यक्ती खालच्या वर्गातही येऊ शकते. थोडक्यात वर्गव्यवस्थेत व्यक्तीला आपल्या कर्तृत्वाने दर्जा संपादन करून वरच्या वर्गात जाता येते. म्हणून वर्गव्यवस्था ही मुक्त स्तरीकरण व्यवस्था होय. 8.
आंतरविवाही समूह. तत्वतः वर्ग हा आंतरविवाही समूह नाही. दोन वेगवेगळ्या वर्गातील व्यक्तींचा विवाह होऊ शकतो. तसेच जातीव्यवस्थेप्रमाणे या बाबतीत निर्बंधही नाहीत. परंतु व्यवहारात मात्र व्यक्ती आपले वैवाहिक संबंध आपल्याच वर्गातील व्यक्तीबरोबर जोडतात. श्रेष्ठ वर्गातील व्यक्ती श्रेष्ठ वर्गातील व्यक्तीसोबतच वैवाहिक संबंध जोडणे पसंत करतो व कनिष्ठ वर्गातील व्यक्ती कनिष्ठ वर्गातील व्यक्तीशी. या अर्थाने वर्ग हा आंतरविवाह समूह आहे असे म्हटले जाते. 9. सापेक्ष धैर्य. सापेक्ष स्थैर्य. सदस्यांच्या सामाजिक दर्जामध्ये थोड्याफार प्रमाणात स्थैर्य असल्याशिवाय वर्गाची निर्मिती होत नाही. वर्गव्यवस्थेत जे वेगवेगळे वर्ग निर्माण झालेले असतात त्यांचा दर्जा सापेक्षतः स्थिर असतो. म्हणूनच सापेक्ष धैर्य सापेक्ष स्थैर्य हे स्वर्गव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे वर्गव्यवस्थेची वैशिष्ट्ये म्हणून उपरोक्त वैशिष्ट्यांचा उल्लेख करता येतो. या वैशिष्ट्यांवरून वर्ग हा सारखी प्रतिष्ठा असणाऱ्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समूह होय असे म्हणता येते. प्रश्न 9. इस्टेट. जातीव्यवस्था व वर्गव्यवस्थेप्रमाणेच सामाजिक स्तरीकरणाचा एक प्रकार म्हणून इस्टेट या स्तरीकरण प्रकाराचा उल्लेख केला जातो. इस्टेट हा स्तरीकरण प्रकार आधुनिक समाजात आढळून येत नसला तरी मध्ययुगीन समाजात हा प्रकार विशेषत्वाने आढळून येत होता. त्यामुळेच इस्टेट या स्तरीकरण प्रकाराचे स्वरूप समजून घेताना आपणास मध्ययुगीन इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकावा लागतो. हा काळ औद्योगिक क्रांतीपूर्वीचा असल्यामुळे या काळात युरोपियन देशात सरंजामशाहीचे प्राबल्य होते. इस्टेट हा स्तरीकरण प्रकार फक्त पाश्चात्य देशातच अस्तित्वात होता. इस्टेट या स्तरीकरणातही समाजाची वेगवेगळ्या स्तरात विभागणी झालेली होती. म्हणून या प्रकाराला स्तरीकरण प्रकार म्हणून मान्यता मिळाली होती. मध्ययुगीन काळात युरोपियन समाज मुख्यतः धर्माचार्य, कुलीन वर्ग आणि सामान्य वर्ग अशा 3 स्तरात विभागला गेला होता. या त्रिस्तरीय व्यवस्थेलाच युरोपात इस्टेट असे म्हटले जात होते. इस्टेट या स्तरीकरण प्रकाराची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. इस्टेटच्या प्रत्येक समूहाला एक विशिष्ट दर्जा प्राप्त झालेला होता. या दर्जानुसार त्यांचे अधिकार, कर्तव्ये, जबाबदारी व विशेषाधिकार स्पष्ट केले गेले होते व त्यांना कायदेशीर मान्यता मिळाली होती. 2. इस्टेटची उभारणी श्रमविभागणी तत्त्वावर झालेली होती. उदाहरणार्थ कुलीन लोक सर्वांची रक्षा करायचे, धर्माचार्य सर्वांकरता प्रार्थना करायचे व सामान्य लोक सर्वांना अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे. इस्टेट व्यवस्थेत तिन्ही स्तरांची कार्यनिश्चिती झालेली होती. 3. इस्टेट हे राजकीय समूह होते. प्रत्येक समूहांना राजकीय घटक समान स्वरूपाचे नव्हते. इस्टेटमधील सदस्यता जन्मावर आधारलेली होती. त्यामुळे प्रदत्त दर्जाचे अधिक प्रचलन दिसून येत होते. या स्तरीकरण प्रकारात सामाजिक गतिशीलतेची गती फारच मंद होती. श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव इस्टेटमध्ये देखील अस्तित्वात होता. अशा प्रकारे धर्माचार्य, कुलीन वर्ग व सामान्य जनता या 3 स्तरांमध्ये विशिष्ट जीवनपद्धती व त्यांच्या स्तरांमध्ये सोपान परंपरा अस्तित्वात होती. धर्माचार्यांना सर्वश्रेष्ठ, कुलीन सरदार यांना मध्यस्तरांचे व सामान्य जनतेस भिन्न स्तरांचे मानले जात असे. धर्माचार्य व कुलीन स्तरांच्या लोकांचे हितसंबंध समान असल्यामुळे वेळोवेळी ते सामान्य जनतेचे शोषण करीत असत. याचाच परिणाम म्हणजे सामान्य जनतेने फ्रान्स व रशियामध्ये घडवून आणलेली क्रांती होय. आणि यामधूनच वर्गव्यवस्था या नवीन स्तरीकरण प्रकाराचा उगम झाला. अशा प्रकारे स्तरीकरणाचा एक प्रकार म्हणून इस्टेट पद्धतीचा उल्लेख करता येतो. काळाच्या प्रवाहात या स्तरीकरण प्रकाराचे स्वरूप नष्ट झालेले असले तरी त्या काळातील एक स्तरीकरण प्रकार म्हणून इस्टेट पद्धतीचा उल्लेख करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार म्हणून
जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था व इस्टेट पद्धती यांचा उल्लेख करता येतो. जाती व्यवस्था ही बंद स्तरीकरण व्यवस्था आहे, तर वर्ग व्यवस्था ही मुक्त व खुली स्तरीकरण व्यवस्था आहे आणि इस्टेट पद्धती आधुनिक काळात आढळून येत नाही. प्रश्न 10. स्तरीकरणाची प्रकार्ये किंवा गुण. उत्तर. सामाजिक स्तरीकरणाची प्रकार्ये म्हणून पुढील प्रकार्यांचा उल्लेख करता येतो. या प्रकार्यांना स्तरीकरणाचे गुण असेही म्हणतात. 1. स्तरीकरणामुळे योग्य कार्यांसाठी योग्य व्यक्ती मिळतात. त्यांना स्थाने भूषवण्यासाठी व स्थान भूषवल्यानंतर त्या स्थानांची कार्य योग्यरीतीने पार पाडण्यासाठी प्रोत्साहन मिळते. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या कार्यांसाठी सुयोग्य व्यक्ती मिळणे सामाजिक स्तरीकरणामुळे शक्य होते. 2. सामाजिक स्तरीकरणामध्ये निरनिराळ्या स्तरांवरील कुटुंबांमध्ये विभेदित स्वरूपाचे संबंध असतात. म्हणजेच प्रत्येक कुटुंब आपल्या स्तरातील अन्य कुटुंबाशी जास्त सलगीने वागतो व अन्य स्तरातील अन्य कुटुंबाशी अंतर राखूनच संबंध ठेवतो. याचा परिणाम असा होतो की श्रेष्ठ वर्गासाठी आधारभूत असलेल्या गुणांचे व अभिवृत्तींचे श्रेष्ठ वर्गातच दृढीकरण होत जाते. या गुणांमुळे वर्गाला श्रेष्ठत्व लाभलेले आहे ते गुण त्या वर्गातच टिकून राहतात. तसेच आपल्या स्तरावरील कुटुंबाशी असलेले संबंध कुटुंबाच्या दृष्टीने हितकारक व सुखकारक ठरतात. 3. सामाजिक स्तरीकरण व्यवस्थेत कुटुंब हा एकक मानला जात असल्यामुळे आपल्याला लाभलेली प्रतिष्ठा आपल्या मुलांनाही लाभावी यासाठी ज्या गुणांमुळे ही प्रतिष्ठा लाभली ते टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे स्तरीकरणामुळे प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या गुणांचे संगोपन व संवर्धन केले जाते. 4. सामाजिक स्तरीकरण व्यवस्थेत विविध स्तरांच्या जीवनशैलीत फरक असतो. जीवनशैलीत फरक असणे काही अंशी फायद्याचेच असते, कारण प्रत्येक वर्ग आपली जीवनशैली वैशिष्ट्यपूर्ण राखण्यासाठी प्रयत्नशील असतो व जोपर्यंत हे विविध स्तर आहेत तोपर्यंत जीवनशैलीतील भिन्नता प्रकार्यात्मक ठरते. 5. सामाजिक स्तरीकरणाचे महत्त्वाचे प्रकार्य म्हणजे स्तरीकरण हे सामाजिक नियंत्रणाच्या दृष्टीनेही प्रकार्यात्मक ठरत असते. संपत्तीला अतिशय महत्त्व असलेल्या समाजात नियंत्रणाच्या बहुतेक गोष्टी विकत घेता येत असल्या तरी प्रतिष्ठा विकत घेता येत नाही. ही प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी बरेचदा व्यक्ती समाजाला मान्य नसलेल्या मार्गांचा वापर करतात. त्यामुळे सामाजिक विचलन घडून येते. परंतु स्तरीकरणामुळे अशा अयोग्य वर्तनाला आळा बसतो व त्या मूल्यांवर समाजातील व्यक्तींचा विश्वास बसत जातो व परिणामी समाजबाह्य वर्तनाला आळा बसून सामाजिक नियंत्रण घडून येते. 6. सामाजिक स्तरीकरणामुळे विभिन्न स्तरांकडून सामाजिक कार्याच्या दृष्टीने योगदान घेऊन सामाजिक एकात्मता टिकू शकते व समाजात एकसंघपणाची भावना निर्माण होते. अशा प्रकारे सामाजिक स्तरीकरणामुळे योग्य व्यक्तींची निवड, व्यक्तीच्या विशिष्ट गुणांची जोपासना, सामाजिक नियंत्रण, एकात्मतेची जाणीव इत्यादी प्रकार्ये साध्य होतात. प्रश्न 11. सामाजिक स्तरीकरणाची अपकार्ये किंवा दोष. उत्तर. सामाजिक स्तरीकरणात प्रकार्ये किंवा गुण आढळून येत असले तरी स्तरीकरणाची काही अपकार्ये किंवा दोषही आहेत. या अपकार्यांचा किंवा दोषांचा उल्लेख पुढील प्रमाणे करता येईल. 1. सामाजिक स्तरीकरणाचा पहिला व महत्त्वाचा दोष म्हणजे गुणी व कर्तृत्ववान व्यक्तीला पुढे येण्यास संधी दिली जात नाही. त्यांच्या मार्गात पद्धतशीरपणे अडथळे निर्माण केले जातात. विशेषतः जातीव्यवस्थेसारख्या बंद स्तरीकरणात व्यक्ती कितीही कर्तृत्ववान असली तरी तिचा समावेश श्रेष्ठ जातीत किंवा स्तरात केला जात नव्हता. 2. सामाजिक स्तरीकरण व्यवस्थेत संपत्ती संचयाच्या प्रवृत्तीमुळे श्रेष्ठ स्तरावरील कुटुंबामध्ये संपत्तीचे केंद्रीकरण होत जाते व संपत्तीचे असे केंद्रीकरण अन्यायकारक आहे अशी जाणीव स्पष्ट व तीव्र होत असल्यामुळे कनिष्ठ स्तरांच्या समाज व्यवस्थेत आधारभूत असणाऱ्या मूल्य व प्रमाणकांच्या न्याय्यतेवरील विश्वास उडून समाजात अशांतता निर्माण होऊ शकते. 3. सामाजिक स्तरीकरण व्यवस्थेत कुटुंब हाच वर्ग एकक असल्यामुळे नाकर्त्या किंवा कर्तृत्वशून्य असलेल्या परंतु श्रेष्ठ कुटुंबात जन्म झालेल्या व्यक्तींना ज्या सवलती मिळतात त्यांच्यामुळे वरिष्ठ पदावर नाकर्त्या व्यक्तींचा भरणा होतो.
4. सामाजिक स्तरीकरणात असणारे स्तर परस्परांना श्रेष्ठ किंवा कनिष्ठ समजत असतात. श्रेष्ठ स्तर व कनिष्ठ स्तर यांच्या स्तरीकरण व्यवस्थेमुळे संघर्ष निर्माण होतात. 5. सामाजिक स्तरीकरणामुळे योग्य व्यक्तींना संधी न मिळाल्यामुळे व महत्त्वाच्या पदावर अयोग्य व्यक्ती स्थानापन्न झाल्यामुळे समाजाचे नुकसान होते. 6. स्तरीकरणातील विषमतेमुळे व कनिष्ठ वर्गातील व्यक्तींचा न्यायावरील विश्वास उडाल्यामुळे समाजबाह्य वर्तन करण्याची प्रवृत्ती बळावते व सामाजिक एकात्मतेला अडथळा निर्माण होतो. प्रश्न 12. वर्ग आणि जाती यांच्यातील साम्य व भेद स्पष्ट करा. उत्तर. सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार म्हणून वर्गव्यवस्था आणि जाती व्यवस्था यांचे महत्त्वपूर्ण विवेचन करताना वर्ग व जाती यांच्यातील साम्य व भेद लक्षात घेणे आवश्यक आहे. वर्गव्यवस्थेत व जाती व्यवस्थेत काही बाबतीत समानता दिसून येते तर काही बाबतीत फरकही आढळून येतो. या साम्यतेचे व फरकाचे विवेचन पुढील प्रमाणे करता येईल. 1. वर्गव्यवस्था व जाती व्यवस्थेतील साम्य किंवा समानता. 1. वर्गव्यवस्था व जाती व्यवस्था या दोन्ही स्तरीकरण प्रकारात समाजातील लोकसंख्या वेगवेगळ्या स्तरात विभागलेली असते. 2. वर्गव्यवस्था व जाती व्यवस्थेत स्तरांची सोपान परंपरा असते. 3. वर्गव्यवस्था व जाती व्यवस्थेमध्ये निरनिराळ्या स्तरांमधील परस्पर संबंध श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाच्या भावनेवर आधारित असतात. 4. वर्ग आणि जाती व्यवस्थेमध्ये संबंधित समाजाच्या मूल्यव्यवस्थेचे प्रतिबिंब पडलेले दिसते. 5. वर्गव्यवस्था व जाती व्यवस्था या दोन्ही व्यवस्थेच्या मुळाशी अभिप्रेत असलेले कार्य कमी अधिक प्रमाणात घडून येते. वरील प्रकारची समानता वर्गव्यवस्था व जाती व्यवस्था या दोन्ही प्रकारात आढळून येते. 2. वर्गव्यवस्था व जाती व्यवस्थेतील फरक किंवा भेद. वर्गव्यवस्था व जाती व्यवस्थेत काही प्रमाणात साम्य दिसून येत असले तरी या दोन्ही व्यवस्थेत काही मूलभूत फरक किंवा भेदही दिसून येतो. वर्गव्यवस्था व जाती व्यवस्थेतील फरकांचे विवेचन पुढील प्रमाणे करता येईल. 1. जाती व्यवस्थेत व्यक्तीचा दर्जा केवळ जन्मावरून ठरवला जातो तर वर्गव्यवस्थेमध्ये संपत्ती, व्यवसाय व शिक्षण इत्यादी घटकांच्याद्वारे व्यक्तीचा दर्जा ठरवला जातो. 2. जाती व्यवस्थेत व्यक्तीला जन्मतः मिळालेला दर्जा बदलवता येत नाही, तो जन्मभर कायम असतो. या उलट वर्गव्यवस्थेत व्यक्तीला स्वतःचा दर्जा बदलता येतो. याचा अर्थ वर्गव्यवस्थेत ऊर्ध्वगामी गतिशीलतेला वाव आहे, जाती व्यवस्थेत हा वाव नाही. जाती व्यवस्था ही विषम संधीच्या तत्वावर आधारलेली असते तर वर्गव्यवस्था समान सत्ती तत्वांच्या आधारावर आधारलेली स्तरीकरण व्यवस्था असते. 4. जात हा बंद वर्ग असल्यामुळे वर्गव्यवस्थेच्या तुलनेत जास्त स्थिर व स्पष्ट समूह आहे तर वर्ग हा गतिशील परिवर्तनशील समूह आहे. 5. जाती व्यवस्थेत अंतर्गत विवाह बंधनाच्या पालनाप्रमाणेच धार्मिक व सामाजिक बंधने अतिशय कडक असतात तर वर्गव्यवस्थेत अशी बंधने नसतात. 6. जाती व्यवस्थेत व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नसते. या उलट वर्गव्यवस्थेत व्यवसाय निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असते. 7. जाती व्यवस्था ही बंद स्तरीकरण व्यवस्था आहे तर वर्गव्यवस्था ही मुक्त स्तरीकरण व्यवस्था आहे. प्रश्न 13. वर्गांची वैशिष्ट्ये. वर्ग ही संकल्पना आज आपण फार लवचिकतेने वापरतो. विविध स्वरूपाच्या व्यावसायिक गटांसाठी ही संकल्पना वापरली जाते. उदाहरणार्थ व्यापाऱ्यांचा वर्ग, शिक्षकांचा वर्ग, कारकुनांचा वर्ग इत्यादी. समाजशास्त्रीय दृष्टीने वर्ग हा एक सामाजिक गट असून गटाची व्याख्या ही पुढील प्रमाणे करण्यात येते. अनेक व्यक्ती स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येऊन परस्परांशी आंतरक्रिया करतात तेव्हा त्यातून गट निर्माण होतात. या व्याख्येवरून वर्गाची निर्मितीसुद्धा विशिष्ट स्थितीतील माणसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच झाली आहे. या ठिकाणी आपण कार्ल मार्क्सला अभिप्रेत असलेल्या वर्ग या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण मार्क्सवादात वर्ग व वर्गसंघर्ष या संकल्पनांना खूप महत्त्व आहे. एवढेच नव्हे तर मार्क्सची सामाजिक परिवर्तनाची संकल्पना यावरच आधारित आहे. मार्क्सने वर्ग या संकल्पनेचा उपयोग तत्कालीन समाजस्थितीचे वर्णन करण्यासाठी केला नाही. मार्क्सवादी वर्ग
ही संकल्पना वर्णनात्मक नसून विश्लेषणात्मक आहे असे म्हणतात. मार्क्स म्हणतो की वर्ग ही संकल्पना स्थिर नाही, ती गतिशील आहे. इट इज नॉट स्टॅटिक बट डायनॅमिक. व्यक्तीचा वर्ग हा मिळकतीच्या आधारावरच ठरतो असे मार्क्स म्हणतो. आर्थिकदृष्ट्या सबळ वर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बळ वर्गाचे शोषण करतो. यावरून मार्क्सला अभिप्रेत असलेला वर्ग आर्थिकच होता व या आर्थिकतेतच मार्क्सच्या वर्गसंघर्षाची बीजे आढळतात. मार्क्स म्हणतो की प्राचीन समाजात वर्ग नव्हते. त्यावेळी मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे एवढेच मर्यादित कार्य समाजातील सर्व व्यक्ती करीत असत. परंतु श्रम प्रक्रिया व उत्पादनाचे स्वरूप बदलले. श्रम विभाजनाचे तत्त्व अस्तित्वात आले आणि श्रम हा गुणधर्म विविध श्रमांमध्ये विभागला गेला. पशुपाळ, शेतकरी, सुतार, लोहार यासारखे श्रमाचे आंशिक प्रतिनिधित्व करणारे प्रकार अस्तित्वात आले. मानवी समाजात विकासाचा प्रारंभ झाल्यावर सामाजिक वर्ग आर्थिक आधारावर निर्माण झाले असे मार्क्सने स्पष्ट केले. उदाहरणार्थ व्यापारी, भांडवलदार, श्रमिक इत्यादी. प्रश्न 14. मार्क्सचा वर्गसंघर्ष सिद्धांत. मालकी हक्काची संकल्पना. मार्क्सच्या वर्गसंघर्षामध्ये मालकी हक्काच्या संकल्पनेस फार महत्त्व आहे. उत्पादन साधनांवरील मालकीमुळेच भांडवलदार वर्ग मजूर वर्गाचे नियंत्रण करतो. या मालकी हक्कामुळे समाजात मालकी हक्क असणारे आणि मालकी हक्क नसणारे असे दोन परस्पर विरोधी वर्ग निर्माण होतात. मार्क्सच्या मते या विभाजनातच वर्गाच्या अस्तित्वाची व त्यांच्यातील संघर्षाची बीजे आहेत. आर्थिक प्रभुत्वाची संकल्पना. उत्पादनांच्या साधनांवरील मालकी हक्कामुळे समाजात दोन वर्ग पडतात. म्हणून मानवी समाजाचा सर्व इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे असे मार्क्स म्हणतो. अशा प्रकारे मार्क्सच्या सिद्धांतात आर्थिक प्रभुत्वाची संकल्पना ही एक प्रमुख संकल्पना आहे. संपत्तीचे विषम वाटप. या उत्पादन साधनांच्या मालकी हक्कामुळे संपत्तीचे विषम वाटप होते. म्हणजेच श्रीमंत जास्त श्रीमंत होतात व गरीब हे दिवसेंदिवस जास्त आर्थिक हलाखीचे जीवन जगतात. वर्गीय हितसंबंध. व्यक्तिगत हितसंबंधांपेक्षा वर्गीय हितसंबंध भिन्न असतात असे प्रतिपादन करून मार्क्सने हितसंबंध हे गटाच्या स्थितीवर आधारित असतात असे प्रतिपादन केले आहे. उत्पादनांच्या साधनांवर मालकी हक्क असणाऱ्याचे हितसंबंध आहे. ती स्थिती टिकवण्यामध्ये मालकी हक्क नसणाऱ्या वर्गाचे हितसंबंध आहे त्या स्थितीमध्ये परिवर्तन किंवा बदल घडवून आणण्यामध्ये असतो. वर्ग संघटना आणि वर्ग संघर्ष. मार्क्सच्या मते उत्पादन प्रक्रियेतील भेदामुळे दोन परस्पर विरोधी वर्गांमध्ये संघर्ष होतो. मजूर वर्गाला कमीत कमी वेतन देऊन अधिकाधिक नफा मिळवणे हा उद्देश उत्पादन साधनांवरील मालकी हक्क असणाऱ्या वर्गाचा असतो. तर अधिकाधिक वेतन मिळवणे हा उद्देश मजूर वर्गाचा म्हणजे उत्पादन साधनांवरील मालकी नसणाऱ्या वर्गाचा असतो. ह्या दोन परस्पर विरोधी हितसंबंधातूनच वर्गसंघर्ष निर्माण होतो. समाजामध्ये आर्थिक सत्ता असणाऱ्या वर्गाकडेच राजकीय सत्ता असते. समाजाच्या विकासाबरोबरच संपत्तीची विषमता आणि राजकीय सत्ता यांची विषमता वाढते. म्हणूनच दोन वर्गातील संघर्ष हा राजकीय क्षेत्रातील संघर्ष होय असे मार्क्स प्रतिपादन करतो. अशा प्रकारे मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांतातील प्रमुख संकल्पनांचा परिचय करून घेतला तर हा सिद्धांत समजण्यास मदत होते. प्रश्न 15. मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवादी सिद्धांताची वैशिष्ट्ये. उत्तर. मार्क्सच्या द्वंद्वात्मक भौतिकवादी सिद्धांताची प्रमुख लक्षणे किंवा वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. नैसर्गिक जैविक एकता. हा सिद्धांत विश्व किंवा निसर्ग हा अचानक एकत्र केलेल्या वस्तूंचा संग्रह आहे असे म्हणत नाही. निसर्गातील प्रत्येक वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी परस्परावलंबी संबंध असतो. म्हणून हा सिद्धांत विश्वातील नैसर्गिक जैविक एकता व्यक्त करतो. वस्तूची गतिशीलता. निसर्गातील प्रत्येक वस्तू गतिशील आहे. कोणतीच वस्तू स्थिर नाही असे सांगून मार्क्स म्हणतो की निसर्गातील प्रत्येक गोष्ट
एकतर विकासाकडे किंवा विनाशाकडे वाटचाल करीत असते. नवीन वस्तूंची निर्मिती आणि जुन्या वस्तूंचा नाश हाच विकासाचा क्रम असतो. असे परिवर्तन विरोध विकासाच्या तत्वानुसार होते. क. संख्यात्मक व गुणात्मक परिवर्तन. नवीन वस्तूत होणारे परिवर्तन हे गुणात्मक आणि मात्रात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही प्रकारचे असते. उदाहरणार्थ, गव्हाच्या एका दाण्यापासून अनेक दाणे निर्माण होणे हे मात्रात्मक जे संख्यात्मक परिवर्तन आहे, तर बर्फाचे पुन्हा पाण्यात परिवर्तन होणे हे गुणात्मक परिवर्तन आहे. ड. सर्व वस्तू किंवा घटनांमध्ये अंतर्विरोध असतो. मार्क्सच्या मते प्रत्येक वस्तू आणि घटनेमध्ये अंतर्विरोध असतो. प्रत्येक वस्तूचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन पैलू असतात. त्यांच्यामध्ये सतत संघर्ष, द्वंद्व सुरू असतो. या दोन्हीतील संघर्ष हाच विकासाचा क्रम आहे. त्यांच्या परस्पर संघर्षातूनच नवीन वस्तू निर्माण होतात आणि जुन्या नष्ट होतात. म्हणून मार्क्स असे म्हणतो की विश्वाचा विकास हा संघर्षातूनच झाला. तो विकास हेगेलसारख्या आत्म्याच्या भावनेतून झाला नाही. प्रश्न 16. स्तरीकरणाचा प्रकार्यवादी सिद्धांत. उत्तर. डेव्हिस व मूरच्या मते सभासदांच्या मूलभूत गरजांची पूर्ती करण्याची व्यवस्था ही प्रत्येक समाजाची प्राथमिक जबाबदारी आहे. समाजातील सभासदांच्या गरजांच्या पूर्तीची व्यवस्था करण्यासाठी निरनिराळ्या कार्यांचे सभासदांमध्ये वाटप होणे आवश्यक असते. श्रमविभाजनामुळे समाजात शेतकरी, सुतार, लोहार, शिक्षक इत्यादी अनेक व्यावसायिक गट तयार होतात व या गटांची संख्या वाढत जाते. प्रत्येक व्यावसायिकास त्याचा व्यवसाय करण्यासाठी काही सवलती लागतात व त्याच्या व्यवसायाबाबत पारितोषिके लागतात. विभिन्न व्यावसायिकांना मिळणाऱ्या सवलती व पुरस्कारांमध्येही भिन्नता असते, विषमता असते. म्हणूनच समाजात व्यवसायाच्या प्रतिष्ठेनुसार वेगवेगळे स्तर पडत असतात. डेव्हिस व मूर यांच्या मते एक प्रकार्यात्मक आवश्यकता म्हणून समाज व्यवस्थेला सभासदांमध्ये सवलती व पुरस्कारांचे वितरण करावे लागते. हे वितरण समाजाला दोन पद्धतीने पूर्ण करावे लागते. एक, काही निश्चित उद्दिष्टांसाठी किंवा सवलतींसाठी लोकांमध्ये इच्छा व प्रेरणा निर्माण करणे. दोन, लोकांना या सवलती मिळवण्यासाठी त्या संदर्भात असलेले कर्तव्य पार पाडण्यास प्रेरित करणे. म्हणजे समाजालाच व्यक्तीसमोर काही सवलतींचे आमिष ठेवावे लागते व त्या मिळवण्यासाठी त्या संदर्भात असलेली भूमिका वठवण्यास व्यक्तीला प्रेरित करावे लागते. म्हणजेच डेव्हिस व मूरच्या मते सवलती व पुरस्कार सामाजिक व्यवस्थेचे अंग आहे. डेव्हिस आणि मूर यांनी पुरस्कारांनाही तीन भागात विभाजित केले आहे. एक, जीवनाचे अस्तित्व टिकवून ठेवणारे व सुखसोयी प्रदान करणारे पुरस्कार. दोन, मनोरंजन व विलासामध्ये सहाय्य करणारे. व तीन, आत्मसन्मान व अहमला चालना देणारे. प्रस्तुत प्रकारच्या पुरस्काराचे वितरण प्रत्येक समाजव्यवस्थेत सत्ता व प्रतिष्ठेच्या आधारावरच केले जाते. प्रस्तुत पुरस्कारानेच सत्ता व प्रतिष्ठा निश्चित ठरत असते व लोकांमध्ये ती भूमिका व त्यायोगे मिळणारी सत्ता व प्रतिष्ठा प्राप्त करण्याची जिद्द निर्माण होते. वरील विवेचनावरून डेव्हिस व मूर यांचा स्तरीकरणाचा प्रकार्यात्मक सिद्धांत मुख्यतः समाजात निर्माण होत असलेले पुरस्कार व त्यांचे वितरण यावरच आधारलेला आहे. या संदर्भात डेव्हिस व मूर यांनी वरील तीन प्रकारच्या पुरस्कारांचा विचार केला आहे. प्रश्न 17. सामाजिक स्तरीकरणाची व्याख्या, प्रकार्य व उपकार्य सांगा. उत्तर. प्रश्न क्रमांक 1, 2, 10, 11चे उत्तर संयुक्त लिहा. प्रश्न 18. वर्गविहीन समाजाची स्थापना. उत्तर. मार्क्सच्या मते जोपर्यंत समाज वर्गात विभाजित राहील तोपर्यंत समाजात वर्गसंघर्ष अस्तित्वात राहील. शोषक वर्ग जेव्हा वर्गसंघर्षात विजयी होईल तेव्हा समाजात कोणतेही वर्ग अस्तित्वात राहणार नाही असे मार्क्सचे मत होते. उपरोक्त मुद्द्यांच्या आधारे सामाजिक स्तरीकरणाच्या संदर्भात मार्क्सचा दृष्टिकोन थोडक्यात असा स्पष्ट करता येईल की समाजाच्या प्रत्येक विशिष्ट ऐतिहासिक अवस्थेत उत्पादन पद्धतीच्या अनुषंगाने समाजात दोन वर्ग उदयास येतात. या उत्पादन शक्तीच्या विकासातच या दोन्ही वर्गांचे हितसंबंध गुंतलेले असतात. हे हितसंबंध दोन्ही वर्गांसाठी
परस्पर विरोधी असतात व म्हणून त्यांचा संघर्ष अटळ असतो. ज्या वर्गात उत्पादन शक्तीचा विकास हवा असतो त्या वर्गास उत्पादन संबंधाची प्रस्थापित चौकट कायम राहावी असे वाटते. या उलट दुसऱ्या वर्गाशी संघर्ष करावा लागतो. उदाहरणार्थ, सरंजामशाही सरंजामदार वर्ग सरंजामदारी उत्पादन संबंधीचे प्रतिनिधित्व करणारा वर्ग होता, तर व्यापारी व भांडवलदार वर्ग हा उत्पादन शक्तीच्या विकासात वाव मिळावा यासाठी लढणारा वर्ग होता. म्हणूनच सरंजामशाही समाजव्यवस्थेत बुर्झवा हा वर्ग पुरोगामी वर्ग होता. उत्पादनावर सर्व पारंपरिक बंधने मोडून काढून उत्पादनात संयुक्तिकता आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्या वर्गाने पार पाडले. त्यासाठी बुर्झवा वर्गाने सरंजामशाही विरुद्ध जो लढा दिला त्या लढ्यामुळे केवळ समाजाची आर्थिक संरचनाच बदलली असे नाही, तर त्याचबरोबर समाजाच्या अधिसंरचनेतही परिवर्तने होत गेले. प्रश्न 19 टीप लिहा. मुक्त स्तरीकरण. उत्तर: मुक्त स्तरीकरणाच्या पद्धतीत व्यक्तीचे समाजातील स्थान अर्जित किंवा संपादित दर्जावर आधारित असते. या स्तरीकरणाच्या प्रकारात व्यक्ती कोणत्या स्तरात राहील हे समाजव्यवस्था ठरवित नसून व्यक्ती स्वतः ठरवते. ती आपल्या कर्तृत्वाने आपले स्थान बदलून समाजाच्या अगदी वरच्या स्तरात जाऊ शकते किंवा वरच्या स्तरातील व्यक्ती तिचे स्थान भ्रष्ट झाल्याने अगदी खालच्या स्तरातही येते. या प्रकारच्या स्तरीकरणात व्यक्तीला आपले समाजातील स्थान व त्याचप्रमाणे समाजातील इतर बदलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. म्हणूनच स्तरीकरणाच्या या प्रकारास मुक्त स्तरीकरण पद्धती असे म्हणतात. ही पद्धती सामाजिक न्यायावर आधारलेली असल्याने या पद्धतीत व्यक्ती व समाज असा संघर्ष आढळत नाही. म्हणून स्तरीकरणाचा हा प्रकार एक आदर्श प्रकार म्हणून मानला जातो. मुक्त स्तरीकरणाचा एक प्रकार म्हणून वर्गव्यवस्थेचे उदाहरण देता येईल. प्रश्न 20 टीप लिहा. बंद किंवा आवृत्त स्तरीकरण. उत्तर: सामाजिक स्तरीकरणाचा प्रकार म्हणून बंद किंवा आवृत्त स्तरीकरणाचा उल्लेख करण्यात येतो. या स्तरीकरण पद्धतीत समाजरचनेत श्रेष्ठ कनिष्ठ स्तर जरूर असतात, परंतु एका स्तरातून दुसऱ्या स्तरात प्रवेश करणे मात्र व्यक्तीच्या हातात नसते. या स्तरीकरण प्रकारात व्यक्तीला जन्माने स्थान मिळते, म्हणजे समाजातील वरचा स्तर मिळवण्यासाठी या पद्धतीत व्यक्तीचे कर्तृत्व किंवा गुण हा आधार मानला जात नाही, तर ती व्यक्ती कोणत्या स्तरात जन्माला आली हा एकच आधार मानला जातो. त्यामुळे बंद स्तरीकरण पद्धतीत सामाजिक न्याय आढळत नाही. या पद्धतीत व्यक्तीच्या गुणांना मुळीच किंमत नाही, त्याच्या विकासाला अजिबात संधी दिली जात नाही. त्यामुळे या स्तरीकरण प्रकारात व्यक्तीचा व समाजाचा विकास योग्य तऱ्हेने होऊ शकत नाही. बंद किंवा आवृत्त स्तरीकरणाचे उदाहरण म्हणून भारतातील जाती व्यवस्था घेता येईल. प्रकरण समाप्त.